इस प्रकार से वैजापुर गंगापुर के विधानसभा के आमदार साहब से हमारी बातचीत हुई, मुलाकात हुई। औरंगाबाद शहर से टीम आई थी और हमारा एक ही उद्देश्य था। चर्चाएं बहुत होती हैं, बातें बहुत होती हैं, लेकिन आमदार साहब ने वैजापुर के अंदर दो मदरसे, एक तबलीगी जमात हम कह सकते हैं, एक बहुत बड़ी जमात है, करोड़ों लोग उसको फॉलो करते हैं, और सुन्नी जमात, ये दो मदरसों को देना एक शिवसेना के आमदार की ओर से, ये अपने आप में एक बहुत बड़ी बात है। ये एकता के दृष्टिकोण से, जो हिंदू मुस्लिम एकता की हम बात करते हैं, नारा लगाते हैं, उसका उन्होंने एक बहुत बड़ा एक योगदान दिया है। यही बात को हम सामने लाना चाहते हैं। हम किसका पक्ष नहीं ले रहे हैं, इतना जरूर कहेंगे जनता से कि आप किसी के भी साथ जाइए, लेकिन विकास करने वालों के साथ जाइए, और खास करके जो हमारे हिंदू मुस्लिम एकता, जो शिवाजी महाराज के विचारधाराओं को लेकर चलते हैं, उनके साथ जरूर चलिए। यस, आप देख रहे हैं एसडीएम न्यूज, मैं हूं रियाज अंसारी। इस वक्त मैं महाराष्ट्र के औरंगाबाद जिले के तालुका पैलेस वैजापुर में आया हूं। हमारे चैनल की टीम वैजापुर पहुंची है और यहां के लोकप्रिय आमदार, एडजस्ट करूंगा, लोकप्रिय आमदार प्रोफेसर रमेश नाना साहब पाटिल बोन्नरे सर, ये इनका नाम है। और हम इसलिए आए हैं, हमने देखा है जब शिवसेना का एक कार्यकाल हुआ करता था तो कुछ ताकत है, कुछ लोग हिंदू मुस्लिम की राजनीति किया करते थे, ये एक इतिहास भी है। लेकिन स्वरूप बदला है। जब से एक नई सरकार महाराष्ट्र में आई है, ये सब समाज को लेकर चल रही है, चाहे दलित हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई, सबको लेकर चल रहे हैं, सबके विकास के काम हो रहे हैं। और वैजापुर तालुके में मुस्लिम संख्या एक बड़ी संख्या में रहते हैं, उनके विकास को लेकर चर्चा कर रहे हैं। सर, अभी मैंने फेसबुक पे, व्हाट्सएप पे और समाचार पत्रों में पढ़ा हूं कि आपने अरबी मदरसा, जबकि ये अरबी मदरसा शब्द आता है एक थोड़ा हड़कम बचता है, और आप शिवसेना से आते हैं, उसके बाद भी आपने आगे बढ़कर चाहे दरगाह का काम हो, मस्जिद का काम हो, आपने किया है, तो उसके बारे में क्या कहेंगे? गेल्या 25 वर्षापासून राजकारण आणि समाजकारण मी त्या ठिकाणी करतोय। 25 वर्षामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, 10 वर्षे बिनविरोध सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर विधानसभा आणि आमदार म्हणून काम करतोय। सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची 25 वर्षापासून त्या ठिकाणी मी माझी राजकारणाची पद्धत ठेवलेली आहे। 19 मध्ये आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे समाज त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये, त्या प्रत्येक समाजाचं, त्या घटकाचा विकास साधावं यासाठी मी 4 वर्षापासून सतत प्रयत्न करतोय। आपण मदरसा या ठिकाणी एक फंक्शन हॉल 1 कोटी रुपयाचा दिला म्हणून त्या दिवशी चर्चा झाली, आणि चर्चेमध्ये शिवसेनेचे आमदार आणि मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या विकास कामासाठी गंगापूर तालुका असेल, वैजापूर तालुका असेल, वैजापूर शहर असेल, मुस्लिम समाजासाठी 17 कोटी 21 लाख रुपये दिल्याची चर्चा त्या ठिकाणी झाली। चर्चाच नाही तर मी जे उद्घाटक म्हणून त्या ठिकाणी मौलाना आले त्यांना मी या ठिकाणी प्रिंट दिली, आणि ती प्रिंट साबीर वैच्या नावाने मुद्दाम आपण त्या ठिकाणी दिली। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगेल का एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तो लोकप्रतिनिधी सर्व समाजाला बांधलेला आहे, आणि म्हणून मुस्लिम समाजासोबत जसं मी 17 कोटी 21 लाख रुपयाच्या मुस्लिम समाजाची चर्चा केली, तसं या ठिकाणी मी सांगेल का तालुक्यामध्ये एससी म्हणजे बौद्ध समाज, मातंग समाज, ही जे समाज आहे, या समाजाला सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत विकासाकडे नेण्याचं काम त्या ठिकाणी मी 4 वर्षामध्ये केलं। मी म्हणणार नाही सर्वच विकास झाला, परंतु जिथं जिथं ज्या ज्या घटकांसाठी काम करणं अपेक्षित होतं ते काम करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला। आणि म्हणून मुस्लिम समाजासोबत बौद्ध समाज, मातंग समाज, वैजापूरमध्ये या ठिकाणी माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं। तेली समाज मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांच्यासाठी निधी देण्याचं काम केलं। मारोडी समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी निधी देण्याचं काम केलं। भाटिया समाजासाठी निधी देण्याचं काम केलं। आणि छोटे छोटे जे घटक आहे, या सर्व घटकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं का जेणेकरून
मी एक मराठा आमदार आहे म्हणून मराठा आमदाराचा शिक्का माझ्यावरती लागू नये कायमस्वरूपी, आणि म्हणून ते काम त्या ठिकाणी केलं. पण हे सर्व करत असताना मराठा समाजाचा जो या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्याचं स्वरूप बघून मी त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब यांच्याकडे माझा स्वतःचा राजीनामा सुद्धा दिला. म्हणजे थोडक्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून मी राजकारण त्या ठिकाणी, राजकारण मी म्हणणार नाही परंतु समाजकारण त्या ठिकाणी करतोय. मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी करील की एक दिवस पूर्णपणे 20 लोक भरलेली एक गाडी मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी पलटी झाली. आता आमचे मित्र या ठिकाणी सलीमभाई बसलेले आहे. सलीमभाईने फोन केला, तात्काळ त्या ठिकाणी गेलो मी. म्हणजे कोणत्याही समाजाला जर त्या ठिकाणी मदत करण्याची भावना जर आपली असेल तर समाज सुद्धा त्याच पद्धतीने पाहतोय. खंडाळ्याला त्या ठिकाणी इज्तेमा चालू आहे. 2 दिवस त्या ठिकाणी हजर राहिलो. त्यांना जे जे करणं अपेक्षित होतं ते करण्याचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलं. म्हणजे थोडक्यात एकदा लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्यांनी सर्व समाजाला सोबत घ्यावं एवढंच त्या ठिकाणी. नाहीतर मग फक्त आपण जर म्हटलो की मी एका समाजाला घेऊन जाईल तर त्याला काही राजकारण मी म्हणणार नाही, त्याला काही लोकशाही म्हणणार नाही. आणि म्हणून मी 25 वर्षामध्ये अशा पद्धतीने काम करतोय. सर, हमारे चैनल का भी एक मराठवाड़े में दौरा करते हैं, चुनाव का मौसम आता है, हमारा एक अनुभव रहता है सर, जब कोई मराठा नेता जब मुस्लिम समाज के लिए आगे बढ़कर जैसा आपने काम किया है, बहुत मैं तो जब मुझे मालूम पड़ा तो मैं चौक पड़ा. पहली बार समझ में आया कि एक मस्जिद के लिए, मदरसे के लिए आप इतना बड़ा आरोप लगाते हैं. तो इस आरोपों को कैसा देखते हैं? शेवटी विरोधक जर म्हटलं तर आपण किती जरी चांगलं काम जर केलं तर विरोधक चांगलं कधीच म्हणणार नाही, ते विरोधच करणार आहे. आता समजा विरोधी पार्टीचा माणूस मी किती चांगलं काम केलं आणि त्यांनी जर म्हणलं चांगलं काम केलं तर शेवटी त्यांचं ही झोळी चालणार कशी आहे? बरोबर आहे. त्यांची ही दुकानदारी चालणार कशी आहे? आणि मग विरोधक काय म्हणतील त्यामध्ये मी काही लक्ष देत नाही है ना. मी मुद्दाम एक अनुभव सांगेल का मी या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून एक दवाखान्याची सेवा करतो आणि आज जवळजवळ तालुक्यामध्ये 8-9 ॲम्ब्युलन्स आपण आपल्या निधीमधून त्या ठिकाणी दिल्या. एक ॲम्ब्युलन्स स्वतः इथं उभी राहते. आणि म्हणून एक दिवस मी रात्री एक पेशंटला उचलून आणलं आणि नंतर ते पेशंट एक्सपायर झालं. नंतर कोर्टात केस गेली. सरकारी वकिलाने किंवा जो गुन्हेगार आहे त्याच्या वकिलाने मला प्रश्न टाकला का तुम्ही तुमचा धंदा करण्यासाठी ॲम्ब्युलन्स चालवण्यासाठी तिथं गेलते का? शेवटी हे विरोधकाचं काम आहे ना. आणि म्हणून त्याकडे जर आपण जर लक्ष जर दिलं कोण काय म्हणत तर आपण काहीच काम करूच शकणार नाही. आणि म्हणून विरोधकाकडे लक्ष न देणं, व्हॉट्सअप फेसबुक काय सांगेल, 100 लोक जर जिंदाबाद म्हणत असेल, एखादा मुर्दाबाद म्हणल्याने मला काही दुःख होत नाही. सर, अभी लोकसभा के चुनाव आने वाले हैं, विधानसभा के चुनाव वाले हैं और अभी से जो है एक प्री प्लान चल रहा है. खास करके जो शिवसेना के विरोधक है, जो अपने आप को सेकुलर पार्टी कहती हैं, अलग अलग नामों से पुकारे जाते हैं, जाने पहचाने जाते हैं, उनका कहना है कि शिवसेना एक कट्टर हिंदुत्ववाद पार्टी है और जो कहना है कि एक जातिवाद करती है. ऐसा खुले भी आरोप लगते हैं, स्टेज से भी भाषण में बोलते हैं. तो ऐसे ताकतों को, ऐसे नेताओं को आपकी तरफ से कोई क्या कहेंगे आप? एकच सांगणार आहे का एकदा लोकप्रतिनिधी झालं काही सगळं माणसाने खऱ्या अर्थाने विसरून गेलं पाहिजे. आणि ठीक आहे, मी असं म्हणेल की मी शिवसेना पार्टीतून निवडून आलो है ना, हिंदुत्व जपलं पाहिजे. पण तो हिंदुत्व जपत असताना एखाद्यावरती किंवा तो त्या समाजाचा आहे आणि म्हणून त्याच्यावरती आरोप करणं हे कदाचित लोकशाहीला धरून काही राहत नाही. आणि म्हणून आता यावरती मी अधिक चर्चा करणार नाही. परंतु माझं गेल्या अनेक वर्षापासून एकच विचार त्या ठिकाणी राहिलेला आहे की आपण जरी शिवसेनामध्ये हिंदू पक्षामधून निवडून जरी येत असलो तरी सुद्धा बाकीच्या घटकांचा, नागरिकांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. कुणी कोणाला कमी लेखू नये है ना, एवढंच माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. सर, मैं एक पत्रकार हूँ, समाज सेवक भी हूँ और मुस्लिम समाज से बिलोंग करता हूँ. मैं काफ़ी जो मुस्लिम समाज के जो पुढ़ारी होते हैं, नेता होते हैं, सामाजिक कार्यकर्ता, उसमें घूमता हूँ. सर, एक चर्चा होती है ओपन के अंदर कि शिवाजी महाराज का जो कार्यकाल था, जो स्वराज का जो उनका था, जैसा उन्होंने सभी समाज को लेके चला, तो क्या ये संभव नहीं है कि चलो हिंदू राष्ट्र सही, भगवा झंडा सही, जो हमारे शिवाजी महाराज ने सबको लेके चला था, तो उस स्वरूप में शिवसेना को लोग मुसलमान समाज देखना चाहते हैं. तो ऐसे मुस्लिम समाज की जो सोच रखते हैं उनको क्या संदेश है आपकी तरफ से?
मी एवढं सांगेल की वैजापूर विधानसभा मतदारसंघात जे चाललं है ना जी त्याच पद्धतीने चालू. आमचे मार्गदर्शक आहे माजी नगराध्यक्ष आहे साबेरभाई भाषणामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती एक तरी वाक्य दर भाषणात त्या ठिकाणी बोलता. त्यांनी एवढं सांगितलंय का छत्रपती शिवाजी महाराज सोबत किती मुस्लिम समाज होता हे पाहून त्या ठिकाणी आपण काम करावं. म्हणून मी एवढा संदेश देणार आहे का छत्रपती शिवाजी महाराज सोबत जर मुस्लिम समाज त्यावेळेसही असेल है ना, आता मी त्यावेळेचे नाव घेणार नाही, परंतु आमचे साबेरभाई चांगले उदाहरण देतात त्याबद्दल है ना, तर तेच आपण सुद्धा इथून पुढे चालवलं पाहिजे, एवढंच म्हणणं आहे माझं. सर, आप थोड़ी राजनीति पे बात चर्चा कर लेते हैं कि उद्धव ठाकरे जी जो पहले आपके नेता हुआ करते थे, आज दो गुट है, शिंदे गुट है और एक वो है उद्धव ठाकरे जी साहब ये कहते हैं कि हम ऐसे हिंदुत्व को मानते हैं जो सब समाज को लेकर चलते हैं, नहीं कहने की वो अपने दर्शाते हैं, और जो शिंदे गुट के इसमें आप आते हैं तो कहने की उस पर आलोचना करते हैं, उस पर एक आरोप लगाते हैं, कहने के हिंदुत्व को छोटा बड़ा करने की प्रयास करते हैं. वो बड़े लोग हैं, आदरणीय लोग हैं, क्या कहेंगे उनकी विचारधारा को लेकर? आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं कामकाज आपण 30 जून 2022 पासून त्या ठिकाणी पाहत आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून तर आतापर्यंत एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला कसं न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं हे तुमच्या लक्षात आलं असेल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असू द्या, शासन आपल्या दारी असू द्या, मग शासन आपल्या दारी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही फक्त हिंदूलाच एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिली का? सर्व जाती पातीला बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका केली. आता मध्ये एक कार्यक्रम झाला शासन आपल्या दारी, एक महिला भगिनी त्या ठिकाणी आली छोटंसं बाळ घेऊन, आणि तिने तिची सर्व कहाणी सांगितली. आणि शिंदे साहेबांनी जेव्हा ते मुस्लिम समाजाचं बाळ हातात घेतलं आणि त्या महिलेने मुस्लिम समाजाच्या, साहेब तुम्ही होते म्हणून हे माझं बाळ वाचलं आणि म्हणून ह्या बाळाचं नाव मी आता काय ठेवू, अशा पद्धतीने वाक्य बोललं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल का उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, एकनाथरावजी शिंदे साहेबांची शिवसेना, या शिवसेनेमध्ये कसा कसा बदल आहे हे आपण खऱ्या अर्थाने पब्लिकला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आता मी तर शिंदे साहेबाचा कट्टर समर्थक आहे, 16 मधला मी एक आहे, आणि म्हणून मी तर पूर्णपणे शिंदे साहेबाची बाजू सांगेल. परंतु आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी सुद्धा हीच भूमिका घेतली पाहिजे का शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना, हिंदुत्व आणि सर्व समाज सोबत घेऊन जाण्याची कला आहे ना, हे कसं अवगत झालं हे तुम्ही उद्धव साहेबालाही पाहिलेलं आहे, आता शिंदे साहेबालाही पाहताय. मग आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही पोस्ट करण्याचं पब्लिकमध्ये काम करावं. सर, आपके विरोधी की ओर से एक आरोप भी लगते हैं कि ये जो आमदार जो गए हैं, जिन्होंने एक इस तरह का, इनके खोखे वाली सरकार का आरोप लगते हैं. तो जब इतना बड़ा एक अपमानजनक कुछ शब्द का उपयोग होता है तो एक बतौर एक आमदार, एक विधायक कैसा लगता है? वाटत नाही, कारण जी गोष्ट आपण केलीच नाही है ना, ज्या पापात आपण गेलोच नाही त्या बाबतीत आपण काय बोलणार आहे ना. आता मला एक सांगा का आम्ही गेल्यानंतर खोक्याची भाषा झाली है ना, गद्दारपणाची भाषा झाली. मी तर असं म्हणलं की 19ला निवडणूक झाली त्याच वेळेस गद्दारी कोणी केली हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. मी निवडून आलो, एका बाजूला मोदी साहेबाचा फोटो, एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो है ना, भाजप शिवसेना एकत्र लढली. परंतु जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा गद्दारी कोणी केली याचा सुद्धा खऱ्या अर्थाने तपास करणं महत्त्वाचं आहे. मग असं म्हणावं का आम्ही का त्यावेळेसही मोठमोठे कंटेनर भरून घेतले म्हणून आज ते खोके म्हणता, आम्ही तो म्हणतो कंटेनर घेतले असत है ना, हे एक विषय झाला. दुसरा विषय, आता सन्माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सामील झाले, त्यांचे 9 मंत्री कॅबिनेटमध्ये आले आणि मग त्यांनी राष्ट्रवादीतून इकडे आले. मग आता तुम्ही जर आम्हाला खोके म्हणत असाल तर त्यांना तुम्ही काय म्हणणार आहे, हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून शेवटी आरोप करणं है ना, मी सांगितलं का विरोधक फक्त आरोप करत राहतात, त्यांच्याजवळ दुसरं काहीच राहत नाही. बरं, आरोप करणारे कोण आहे ना, का ज्यांना इकडं कुठे स्थान नाही असेच लोक त्या ठिकाणी आरोप करताय. मग आता शिवसेना का फुटली याला दुसरं कारण नव्हतं,
माझ्यामुळे शिवसेना फुटली असं उद्धव साहेब सांगू शकता का? नाही सांगू शकत है ना. म्हणजे थोडक्यात एका रात्रीतून 40 आमदार निघून जाता आज एक ग्रामपंचायतचा मेंबर फुटू शकत नाही. 40 आमदार गेले कसे, का गेले याचा तपास करणं महत्वाचं आहे. परंतु खऱ्या अर्थाने काहीतरी कारण नाही आणि म्हणून जसं आपण म्हणतो नाचता येईना अंगण वाकडं, त्या पद्धतीने हे सगळं चालू आहे. सर, एक जाते जाते एक विरोधी मीडिया के माध्यम से आरोप लगा रहे हैं कि जब से आपकी सरकार आई है तो महाराष्ट्र में अनेक प्रकार में कहने के हिंदू मुस्लिम के बीच में एक तनाव बढ़ा है, दंगे हुए हैं, घटनाक्रम को लेकर उनके आरोप को लेकर आप क्या कहते हैं? मला नाही वाटत कोणते जास्त दंगल झाले. अहमदनगरमध्ये जे दर्गा के एक प्रकरण आहे आता, शेवटी तुम्ही जर वैयक्तिक वादाला जर दंगल म्हणत असाल तर त्याला माझ्याकडे काही शब्द नाही है ना. वैयक्तिक जर वाद असेल आणि त्यामधून जर एखादी दंगल घडत असेल तर ती काही दोन जातीमध्ये दंगल आहे असं मी काही मानत नाही. परंतु मग त्या सरकारमध्ये सुद्धा काय काय घडलं आणि गेल्या 15-20 वर्षाचा इतिहास जर काढला तर मग कुठे किती दंगली झाल्या, काय काय झालं त्याचं रेकॉर्ड काढणं सुद्धा महत्वाचं आहे. मला नाही वाटत का शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून एखादी खूप मोठी जातीवादाची दंगल झाली असं वाटत नाही त्या ठिकाणी मला. सर, एक जाते जाते एक औरंगाबाद से बिलोंग करते हैं, मराठवाड़े का हम दौरा करते हैं. सर, मैं एक मुस्लिम समाज की बात आपके सामने रखने जा रहा हूं ताकि ये बात आप शिंदे हमारे मुख्यमंत्री साहब उन तक पहुंचा दे. मुस्लिम समाज में एक चर्चा चलती है कि अब समय आ गया है कि शिवाजी महाराज ने अपने कार्यकाल के दौरान जिस प्रकार से जो सम्मान मुस्लिम समाज को दिया था, बड़ा स्थान दिया था, आज समय आ गया है कि कब तक नए स्वरूप में भले देर से सही किसी को आमदार बनाया जाए, किसी को खासदार बनाया जाए, किसी को सरपंच बनाया जाए. क्या ऐसा देखने में आएगा कि नए स्वरूप में शिंदे साहब के नेतृत्व में महाराष्ट्र में कुछ मुस्लिम समाज के आमदार चुन के आए, कुछ खासदार चुन के आए, ऐसा देखने में आएगा? सर, 100% येईल. मी त्या ठिकाणी सांगेल. आता हे भालगावचे आमचे सरपंच आहे, ओपन शिवसेनेचं काम सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले. पुढे त्यासाठी इथून तर ही सुरुवात आहे. होईल ना, हे तर होणारच आहे ना, कारण अजून वेळच नाही मिळाला ना. कोणतीच निवडणूक नाही, ग्रामपंचायत जर सोडली तर आमच्या काळात कोणतीच निवडणूक झाली नाही है ना. मग मुस्लिम समाजाचे सलीम भाई आमच्याकडं साबे है ना, मग यांनी आम्हाला सोडून थोडी गेले है ना. यांना खात्री आहे ना शिंदे साहेब सर्व जाती पंथाला धरून चालणारा नेता आहे, म्हणून तर हे लोक आपल्या सोबत आहे ना. आणि उद्या विधानसभा लागेल, लोकसभा लागेल, चित्र समोर येईल ना तुमच्या काय काय होतं ते. सब आने वाले समय में, क्योंकि लोकसभा चुनाव वाले हैं, विधानसभा चुनाव वाले हैं और आप भी तैयारी में जुटे हुए हैं, हम देख रहे हैं मीडिया के माध्यम से, कोई बड़ा संदेश खासकर मुस्लिम समाज की ओर, क्योंकि उनके ऊपर ऐसा भड़काया जाता है कि जातिवादी लोग हैं, कट्टरवादी, इस तरह के खुले आरोप भी लगते हैं. इनको जाते जाते हमारे चैनल के माध्यम से कोई मुस्लिम समाज के लिए कोई संदेश? मी या ठिकाणी सर्व समाजाला एवढं सांगेल, प्रत्येकाने आपापल्या धर्माशी जातीशी एकतेने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि सर्व राजकीय लोकांना त्या ठिकाणी मी सांगेल की ज्याला खऱ्या अर्थाने राजकारण चांगल्या पद्धतीने करायचं त्यांनी कोणत्याही जातीपातीचं तेढ निर्माण न होऊ देता त्या ठिकाणी सर्व जातीपातीला सोबत घेऊन काम करायची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि मी मुस्लिम बांधवांना सुद्धा हे सांगेल का जे मी 4 वर्षात केलं, अजून 1 वर्षात जे करतोय है ना, त्यावरतून तुमच्या लक्षात आलं असेल का मी सर्व जातीपातीला बरोबर घेऊन चालण्याचं त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून आपण सुद्धा त्याच पद्धतीने कुठे तेढ निर्माण होणार नाही याची आपण सर्व समाजाने काळजी घ्यावी.
दे दो फोटो दे दो गेम कर रहा मेरा